आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत चाकण ग्रामीण रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची आढावा बैठक संपन्न। खेड आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजी काळे यांनी आमदार पदाची शपथ घेतल्यापासून तालुक्यात सर्व विभागाच्या आढावा बैठकी घेण्यास सुरुवात केली आहे। त्यातच आज आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत चाकण ग्रामीण रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंता, चाकण ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर आता उपजिल्हा रुग्णालयात होत असताना त्या नवीन रुग्णालयाच्या संदर्भातील ठेकेदार व संबंधित अभियंते उपस्थित होते। यावेळी रुग्णालयातील अडीअडचणी कशा सोडवता येतील आणि नवीन रुग्णालयाचा आराखडा कसा असेल याची आमदार काळे यांनी माहिती घेतली। त्याचबरोबर नवीन रुग्णालय ज्या ठिकाणी उभे राहणार आहे त्या जागेची पाहणी करून काही बदल असतील तर त्याची सुधारणा करण्याच्या सूचना आमदार काळे यांनी दिल्या। यावेळी आमदार बाबाजी काळे यांना चाकण वाहतुकीच्या संदर्भात काय उपाययोजना करता येतील या दृष्टीनं अधिकारी यांच्याकडून अभ्यासपूर्ण माहिती घेतली। यावेळी आरोग्य, शिक्षण, पाणी या संदर्भातील समस्या प्रामुख्याने लवकरात लवकर सोडवण्यात येईल अशी ग्वाही आमदार काळे यांनी दिली। चाकण ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण कल्याण समितीची आढावा बैठक या ठिकाणी होती आणि त्या आढावा बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक, त्याचबरोबर या ठिकाणचे सर्व अधिकारी, PWDचे कार्यकारी अभियंता, नंतर डेप्युटी इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी नवीन काम सुरू होत आहे याचासुद्धा आढावा घेऊन पाहणी करण्यात आली। आणि या सर्व गोष्टीतून भविष्यकाळामध्ये आत्ता जे 100 बेडचं या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होते, डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नानं आजपर्यंत या ठिकाणी प्रयत्न झाला। भविष्यकाळामध्ये या ठिकाणी निलेश कड असतील आणि चाकणमधील सर्वच आजी माजी पदाधिकारी असतील आणि तालुक्यातील सर्वांचा विचार घेऊन भविष्यात 200 बेडचं या ठिकाणी रुग्णालय होणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा या मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव तातडीनं या ठिकाणी देण्याचं ठरलेलं आहे। आत्ताच अधिवेशन चालू असताना महिलांसाठी 100 बेडचं रुग्णालय यासाठी सुद्धा पत्रव्यवहार झालेला आहे आणि त्यासुद्धा जागेची पाहणी आज सर्व अधिकाऱ्यांसमेत या ठिकाणी झाली आणि रुग्ण कल्याण समितीचे बहुतांशी सदस्य या मीटिंगला हजर होते आणि त्या माध्यमातून भविष्यकाळात एक सुसज्ज रुग्णालय आपल्या खेड तालुक्यातील आणि चाकण पंचक्रोशीतील जनतेला या ठिकाणी लवकरच अद्ययावत होईल अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीनं आमची वाटचाल चालेल। MIDC आणि इथली रहदारी मोठी असल्यामुळं ट्रॅफिकच्या समस्येसंदर्भात सुद्धा कार्यकारी अभियंते आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत चर्चा झाली। त्या दृष्टीनं भविष्यात ही ट्रॅफिक दूर करण्यासाठी सर्व अधिकारी यांची आढावा बैठक येत्या 8 दिवसामध्ये घेण्याचं ठरलेलं आहे आणि त्या आढावा बैठकीच्या माध्यमातून ट्रॅफिक मुक्त या ठिकाणी चाकण करण्याचा निर्णय प्राथमिक स्वरूपात आमचं झालेला आहे। त्या दृष्टीनं वाटचाल सुरू झालेली आहे।